आणि इथं या हॉटेलमध्ये मी 40 वर्ष आधी येतो. उत्तम दर्जाची मिसळ आणि अतिशय योग्य किमतीमध्ये मिसळ इथे मिळते. तर आता या आमच्या हॉटेलला जवळजवळ 91 वर्ष पूर्ण होते. नमस्कार, एकांत रायडरच्या एका नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं स्वागत. पुण्यातील काही खाद्यसंस्कृतीची ठिकाणं अशी असतात जिथे लोक पिढ्यानपिढ्या येतात, फक्त खाण्यासाठी नाही बरं का, तर मित्र एकत्र येऊन गप्पा मारतात, तिथले जे खाद्यपदार्थ आहेत त्याचाही आस्वाद घेतात. तर अशी जी ठिकाणं आहेत किंवा त्यांना आपण कट्टे म्हणू, ही ठरलेली असतात. ती लोक त्यावेळेत तिथे येऊन जगभराच्या गोष्टी करतात आणि त्या गप्पाच इतक्या रंगतात की त्याचबरोबर तिथे जे पदार्थ आहेत त्या पदार्थांनाही छान त्याचा रंग आणि चव चढते. तर आज आपण अशाच एका पुण्यातील शनिवार पेठेतील 90 वर्ष जुन्या अशा पुणेरी मिसळच्या ठिकाणी चाललेलो आहोत. तर हे ठिकाण कोणतं, तिथे जी मिसळ मिळते ती खरंच पुणेरी आहे की नाही हे आपल्याला बघायला लागेल. कारण माझ्या मते पुणेरी मिसळ म्हटलं त्याचे काही ठरलेले मापदंड आहेत. त्या मापदंडांना ती मिसळ खरी उतरते का नाही हेही आपण जाऊन बघू. चला तर मग ती मिसळ, पुणेरी मिसळची ती चव ही कशी आहे ती बघू, त्याची किंमत काय आहे ते बघू. हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. उजवीकडनं शिंदेपाराकडनं तुम्ही येता आणि डावीकडे हा कन्या शाळेचा चौक आहे. तिथून पुढे डावीकडे रोड हा शनिवारवाड्याकडे जातो. तिथेच डावीकडे आहे हे हॉटेल रामदास पुणेरी स्पेशल मिसळ. हां, काय काय करता तुम्ही? बटाटा भजी हो चालू केलं. आधी बटाटा भजी, त्यानंतर उसळ. उसळ आपली कसली असते? कडधान्य असतात. बरं, कांदा, पोहे, चिवडा, शेव आणि चिवडा. हे अस्सल पुणेरी मिसळ आहे तुमची. बरं, ओके. आपण रस्सा टाकतो, सॅम्पल टाकतात. ओके, रस्सा टाकतो. रस्स्यामध्ये पण मटकी असते. मटकी असते. ओके, अच्छा, रस्स्यामध्ये फक्त मटकी आणि इथे कडधान्य. ओके, चालेल, धन्यवाद. सुंदर. मित्रांनो, ज्या गोष्टीसाठी आपण इथे रामदास पुणेरी स्पेशल मिसळ लावलेलो आहोत ती म्हणजे अर्थातच तिथली स्पेशल मिसळ. मिसळीमध्ये आपण पाहिलं त्यांनी बटाटा भाजी, त्यानंतर पोहे आणि कडधान्याची उसळ, त्याचबरोबर शेव, पातळ पोह्याचा चिवडा आणि वरण कांदा, कोथिंबीर असं दिलेलं आहे. असं हे अस्सल पुणेरी अशी ही मिसळ. सोबत जोडी पाव आणि हे सॅम्पलमध्ये त्यांनी आपल्याला दाखवलं ती म्हणजे मटकीचं सॅम्पल आहे, मात्र मिसळीमध्ये मिक्स कडधान्य अशी उसळ आहे. अशा रीतीने रामदास हॉटेलची ही अस्सल पुणेरी मिसळ. सॅम्पल टाकून घेऊ आणि लिंबू छान लिंबू पिळून घेतलं. हे सगळं छान एकजीव करून घेऊ. मला नेहमीच उत्सुकता असते की पुणेरी मिसळ ही कशा पद्धतीची असेल. मिसळ बघून मला एकूणच वाटतंय की आपल्याला रस्सा अजून लागणार आहे. आपण मागून घेऊया, सॅम्पल मागून घेऊया, कारण का मिसळ आपली जरा कोरडी झाली आहे. चला पहिला घास घेऊया. हॉटेल रामदासची मिसळ.
तुम्ही जर चॅनलवर जुने असाल तर तुम्हाला माहिती आहे मिसळबरोबर आपल्याला भजी आवडते, म्हणून आपण यांची ही भजी पण मागवलेली आहे. इथे मिक्स भजी मागवली आपण, कांदा भजी आणि बटाटा भजी. सोबत त्यांनी ही मला वाटतं लसणाची चटणी आणि मिरची असं दिलेलं आहे. चला, भजी मिसळ याचा बेत. पहिला घास हॉटेल रामदासची अस्सल पुणेरी मिसळ. छान झटका आहे. पहिल्या घासात मिसळीने आपली ओळख पटवून दिली. पुणेरी मिसळ जरी असली तरी ही झटका आहे, सांभाळून घ्या. सुंदर मिसळ. एवढ्या जुन्या मिसळ आहेत पुणेतल्या, त्यात पुणेरी जर असेल मिसळ हलकासा गोडवा असतो, त्याच्यात कुठलाही गोडवा नाही. गूळ साखर हा प्रकार नाही, प्रॉपर तर्री आणि झटका अशी मिसळ आहे. मिसळ आपण पुढे अजून भिजून घेऊ, त्याच्यावर हा रस्स्याचा परत अभिषेक करून घेऊ. रस्स्यावर तर्री पण आली आहे आणि ही तर्रीच त्या मिसळीला छान ओलसर आणि चवदार बनवते. मिक्स कडधान्य एका अर्थाने या मिसळीला पौष्टिक पण बनवतात. आपली मनाची तेवढी समजूत घालायची आणि खायचं. मस्त चवदार मिसळ आहे. नुसती तिखट अशी मिसळ नाही, छान चविष्ट अशी तिखट आहे. दिलेला कांदा पूर्ण वापरून घेऊया. दिलेल्या गोष्टींचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा. सोबत आपल्या भजी आहे, ती भजीही घेऊया. भजी बऱ्याच वेळा आपली वाट बघते की माझ्याकडे लक्ष तुम्ही कधी देता. एक घास भजीचा करून घेतला, एक घास मिसळीचा आणि त्याच्यासोबत एक घास भजीचा. छान आहे भजी आणि उत्तम जोडीदार बनते. मिसळ जेवढी तिखट थोडा भजीचा आनंद द्विगुणित. त्यांच्या त्या बटाटा भजीचाही एक घास घेऊया. मिसळ बटाटा भजी आणि मिसळ मस्त. गोल भजी खूप सुंदर लागते, पण इथे गोल भजी अशी आहे. भजी आणि मिसळ हा बेतच न्यारा. माझं नाव लंबोदर कमलाकर मांडके, वाघेरी कॉलेजला प्राध्यापक सेवानिवृत्त, निवास इथंच असतो 293 चांदवारपेठेमध्ये. आणि इथं या हॉटेलमध्ये मी 40 वर्ष आली येतो. मिसळ पाव भजी हे सगळे पदार्थ चांगले मिळतात. माझं नाव गजानन शंकर दीक्षित. मी हडपसरला असतो, पण इथे मिसळ खायला बरेच वेळा येतो. पुणेरी मिसळ म्हणतात ते बघून आम्ही खायला गेलो. माझं नाव नरेंद्र बाळकृष्ण मार्गे. गेली बरेच वर्ष इथं आम्ही मिसळ खायला येतो आहे आणि कुठे याच्यामध्ये चवीमध्ये कुठेही फरक नाही आहे. उत्तम दर्जाची मिसळ आणि अतिशय योग्य किमतीमध्ये मिसळ इथे मिळते. नमस्कार, मी मनीष प्रल्हाद जाधव, मी संचालक आहे या रामदास हॉटेल शनिवारपेठ येथे. आपले हे पिढीजात चालत आलेलं आपलं हॉटेल आहे. साधारण आता या आमच्या हॉटेलला जवळजवळ 91 वर्ष पूर्ण होते. साधारण 1932 सालचा आम्हाला त्या वर्तमानपत्रातून एक आमच्याकडे एक जाहिरात आहे. साधारण त्याची नोंद आमच्याकडे आहे 1932. त्या काळातले काही गृहस्थसुद्धा अजूनही आठवणीने आमच्याकडे येतात. व आम्हाला त्यांची म्हणजे माझं वय आता कमी आहे, पण माझी
आजोबांनी जी आपलं चालू केलेली ही परंपरा आहे ती मी पुढं चालू ठेवलेली आहे. आणि त्यावेळेसचे काही ग्राहक आहेत तर ते येतात, आठवण त्यांच्या जुन्या आम्हाला सांगतात. त्याच्यावरनं आम्ही अंदाज लावू शकतो की साधारण त्यावेळेची स्वस्ताई आजोबांनी जे या आजोबा आणि आजी ते असे आजी स्वतः माल माझी बनवायची व आजोबांना साथ द्यायची. आजोबा स्वतः इथे गल्ल्यावर असायचे. त्यानंतर माझे वडील आणि वडिलांनंतर मी आज या ठिकाणी एक परंपरा चालू ठेवलेली आहे. त्याचा मला अभिमान आहे व खूप लोक ग्राहक आवडीने आपल्याकडे रेग्युलर येणारी आहे. त्याकरता आमची स्पेशालिटी जी आहे ती मिसळ आहे. सुरुवातीच्या काळात सॅम्पल आणि स्लाईस हा जो प्रकार होता, त्याच्याबरोबर भजी असायची. सॅम्पल स्लाईस आणि भजी ही लोक आवडीने त्यावेळेस खायची. आणि आज बटाटे वडा आपल्याला एक 20-25 वर्षात दिसतो, बटाटे वडा त्यावेळेस नसायचा. त्याकरता आज वडासुद्धा आमचा स्पेशालिटी आहे. पोहे असतात, चहा, कॉफी, ताक, सोलकढी अशा पद्धतीने आम्ही सर्व पदार्थ या ठिकाणी ग्राहकांना देत आहोत. म्हणजे तेव्हाचं पुणेकरांचं आवडतं नाश्त्याचे पदार्थ म्हणजे मिसळ आणि किंवा शेवचिवडा. सॅम्पल, शेवचिवडा हे लोक आवडीने खायचे. वडे वडे हे सगळे नंतर आत्ता निघाले. वडा नंतर आता 20-25 वर्षात वडापाव वगैरे दिसतो आपला. बरं. आणि साधारण त्यावेळेस मला आठवते म्हणजे जुने जे ग्राहक येतात तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळेस चहा असायचे, शंकरपाळे आमच्या इथे असायचे. बरं. शंकरपाळे आणि चहा हां या हां. लोक आवडीने. अरे मस्त, छान. तर माझी आजी स्वतः या संपूर्ण माल यावेळेस बनवायची होती. आणि आज सुद्धा मी ते स्वतः मला येतो. आमचे आता आश्चर्य आहेत पण स्वतःही मी माल बनवू शकतो. अच्छा, ते महत्त्वाचं. ते महत्त्वाचं. आमचे सॅम्पलची स्पेशालिटी आहे. ओके, स्वतःचा मसाला असतो आमचा तयार केलेला. चालेल, धन्यवाद. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.